नमस्कार, मी रायकुमार नार, अध्यक्ष दी पुना मर्चंट्स चेंबर पुणे। आज आम्ही नवनिर्वाचित आमदार तसेच राज्याचे मंत्रिमंडळात नवनिर्वाचित झालेल्या मंत्रिमंडळ ह्याच्यापैकी काही मंत्र्यांचा व काही आमदार खासदार यांचा येथे सन्मान करणार आहोत। तसेच आज आमच्या सभासदांसाठी आम्ही हल्दी भोजनाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। या सर्वांना इथं बोलवून आणि त्यांचा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। नमस्कार, मी प्रवीण चोरबेले, पुना मर्चंट चेंबरचा माजी अध्यक्ष। दरवर्षी व्यापाऱ्यांमध्ये गेट टुगेदर व्हावं अशी गेले 3-4 वर्षापासून आम्ही संकल्पना या ठिकाणी राबवली। आता थंडीचे दिवस आहेत, हल्दीचा भोजनाचा एक वेगळा आनंद असतो आणि आज सगळ्या व्यापाऱ्यांसाठी, सगळ्या सभासदांसाठी आम्ही या ठिकाणी हल्दीचा भोजन ठेवला आहे। त्याचं औचित्य साधून आम्ही आत्ता नुकतेच झालेल्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये अनेक आमदार, पुणे शहरातले 8 आमदार निवडून आलेले आहेत। त्याप्रमाणे त्या 2 मंत्रिमंडळामध्ये त्यांची आमदारांची नियुक्ती झाली आहे आणि पुणे जिल्हा आणि पुणे आजूबाजूच्या परिसरातील जेवढे आमदार आहेत, काहींची नवीन मंत्रिमंडळात निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभ आज पुना मर्चंट चेंबरतर्फे या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। पुना मर्चंट चेंबर आणि राज्य शासनाचं एक आगळं वेगळं नातं आहे। याच नात्यातून औचित्य साधून आम्ही या ठिकाणी सगळ्या आमदारांचा सत्कार ठेवला आहे आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे। धन्यवाद। नमस्कार, मी पुना मर्चंट चेंबर उपाध्यक्ष अजित बोरा। आज आमच्या पुण्यात मार्केटमधील सभासदांसाठी हल्दी भोजनाचा कार्यक्रम व त्याचबरोबर नवनिर्वाचित जे मंत्रिमंडळातील कॅबिनेट मिनिस्ट्री आहे त्यातील 4 कॅबिनेट मिनिस्ट्री, 6 आमदार व 2 खासदार यांचा सत्कार करण्याचा आज आम्हाला गौरव प्राप्त होत आहे। त्यांचा आम्ही सर्वांचा सन्मान इथं करणार आहोत। सर्व मार्केटचे आमचे व्यापारी आज इथं येणार आहेत। त्यांचा हल्दी भोजनाचा कार्यक्रम व हा सत्कार असा समारंभ आज आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर एक मोठा उत्सव की जो थंडीमध्ये हल्दी भोजनाचा असतो, त्याबरोबर गीतांचा कार्यक्रम असं हे आयोजन आहे। धन्यवाद। संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि बंधू भगिनींनो, या सत्कार सोहळ्यासाठी आणि हल्दी भोजन समारंभासाठी मी सुहास धारी। आपला भारत हा जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र हे भारताची आर्थिक राजधानी आहे। देशात अव्वल राज्य मानलं जातं। कृषी उत्पन्नावर आधारित उद्योग असोत किंवा लोह, पोलाद, सिमेंट उद्योग किंवा कपडा उद्योग, उत्पादक ते ग्राहक या साखळीमध्ये व्यापारी हा अतिशय महत्त्वाचा दुवा असतो। सर्वप्रथम आपल्याला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। दी पुना मर्चंट चेंबरतर्फे आयोजित महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने पदभार स्वीकारलेल्या सन्माननीय मंत्री महोदय तसेच सन्माननीय केंद्रीय मंत्री व नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार समारोह व हल्दी भोजन समारंभास आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित असलेले उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील करण्यासाठी वचनबद्ध असणाऱ्या नागरिकांची महाराष्ट्र राज्याच्या शहर वाहतूक, सामाजिक व्यवसाय, वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे। आम्हाला त्यांना सन्मानित करणार आहे। जयकुमारजी रावल यांची राजकीय कारकीर्द 2001 सालापासून दोंडाईच्या इथं नगरसेवक, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरी, व्हाईस प्रेसिडेंट अशा पक्षात सुरुवात केली। 1992 मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इथं संचालक आणि नंतर चेअरमन म्हणून काम पाहिलं। 1996 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2012 साली 2014-2000 राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे। जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असतील 2 मिनिटं जा आता गेले
आयोजित होतोय। या सत्कार सोहळ्यासाठी तुम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणारे आणि तुमच्या अडचणी, खरोखर ज्या अडचणीत जी व्यक्ती सोडवू शकते आणि सोडवणार आहे आणि एक पॉझिटिव्ह विचाराचे तुमच्या विभागाचे मंत्री, आमचे मित्र, ज्यांचं शिक्षण पण पुण्यामध्ये झालेलं, त्यामुळे पुण्याबद्दल त्यांना महत्व आहे। पुण्याबरोबरच त्यांना कॉलेज जीवनामध्ये बारामती हॉस्टेलबद्दल सुद्धा महत्व आहे। ते असे मंत्री जयकुमारजी रावल साहेब आपल्या विभागाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सर्वांना एक आपल्याशा वाटणाऱ्या आपल्या सर्वांच्या ताई, या राज्याच्या राज्यमंत्री माधुरीताई, ते ललित शेट्टी, त्यांचे सर्वच राज्यातून आलेले त्यांचे सगळे सहकारी। ऍक्च्युली मला वाटलं होतं की जायचं आणि दरवेळेसारखं हळदीच्या भाजीचा आस्वाद घ्यायचा आणि निघायचं। चेंबरचा हा मी म्हणेन की अनौपचारिक कार्यक्रम जयकुमारजी रावल, त्याचप्रमाणे आमचे मामा भरणे, जसं अल्पसंख्याकांचे ते कॅबिनेट आहे आणि जास्त बोलणार नाहीये। खरं तर हा स्वागताचा सत्काराचा समारंभ ठेवल्याबद्दल मी चेंबरचे आभार मानेन की नेहमीच काम सांगण्यापेक्षा कधी कौतुकाची थाप द्यायला पण चेंबर बोलवतं, त्यामुळे मी खरंच त्यांचे धन्यवाद देते। आणि जयकुमारजी आमचे हे व्यापारी लोक आहेत ना, हे एकदा एखाद्याचा त्याला प्रेम लावला की लावला, म्हणजे गेली 15 वर्ष मी या मतदारसंघामध्ये आहे। या सगळ्यांच्या घरगुती माझे संबंध आहेत आणि हे कुठं का हलू शकत नाही माहितीये का? कारण यांच्या घरातले जे सगळ्या जणी आहेत ना गृहमंत्री, त्या माझ्या ताब्यात, त्यामुळे हे कुठंच हलत नाही। आणि ह्यांनी 15 वर्ष मलाही सहन केलं, म्हणजे मी तसं त्यांनी मला सहन केलेलं आहे। आणि जसं आता पाठी आजी आमचे आहेत, जे आता पण आलेली नवीन कमिटी, हे सतत की व्यापाऱ्यासाठी काय करायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, काय प्रश्न आहेत, या सगळ्यासाठी सतत त्याच्या डोक्यामध्ये तेच चालू असतं। आयोजित केलेला आजच्या या सत्कार समारंभ हल्दी बोलून पूर्णपणे पुणा चेंबरचाच आहे। सत्कार आमचा इथं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके या राज्याचे पणनमंत्री आदरणीय जयकुमारजी रावलजी, आणि खऱ्या अर्थानं एक चांगली संध्याकाळ आपल्याला या ठिकाणी आज पुणा मर्चंट चेंबरच्या माध्यमातून अनुभवायला मिळते। आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचं खातं असलेलं पणन खात्याचे जे मंत्री आज या ठिकाणी उपस्थित आहेत, मला आज या ठिकाणी उपस्थित करण्याचा वेगळा आनंद यासाठी होतो की सलग 3 पिढ्या जे महाराष्ट्र चेंबरशी कनेक्टेड आहेत। जयकुमार रावलजी स्वतः चेंबरचे संचालक होते, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, 3 पिढ्या ज्यांनी या चेंबरला शक्ती दिली, असे या खात्याचे मंत्री जरी आता झाले असले तरी समाजातल्या सर्व व्यवस्थामधल्या प्रत्येक स्तरावर त्यांनी कामाचा अनुभव घेतलेला आहे। जरी आपल्याला ते 35-40च्या वयाचे वाटत असले त्याच्या चेहऱ्यावरून, तरी नगरसेवक, सभागृह नेता, मार्केट कमिटीचा संचालक, सभापती, बँकेचा अध्यक्ष, बँकेचे चेअरमन, चेंबरचे संचालक, हे कुठलेही या सार्वजनिक जीवनातली भूमिका त्यांनी करायची बाकी ठेवली नाही। अशा प्रत्येक पदावरच्या प्रत्येक कामाचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे। व्यापारात ते स्वतः आहेत, व्यापाऱ्यांच्या बरोबर आहेत, तर आपल्या अडचणी नेमक्या काय आहेत हे समजून घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे। आणि असा क्षमता असलेला मंत्री आपल्याला पणन खात्याला मिळाला, हे आपल्या सर्वांचं खरोखर सौभाग्य आहे। आणि आज या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहिले। श्री गणेशाची मूर्ती, राजस्थानी पेला आणि मोत्याची माळ असं या
दत्ताबाबा भोगले, या विभागाचे लोकप्रिय आमदार आणि आता नामदार आमच्या भगिनी कविताई मिस्त्री, मंचावर अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र चेंबरचे ज्यांनी आमच्या बरोबर काम केलंय आणि आता पुणे मर्चंट्स चेंबरचे सर्व सदस्य आणि त्याला संलग्न असणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्या सर्व संस्थांचे पदाधिकारी बंधूंना आणि मित्रांना, आज आपण सारेजण एक प्रेमाच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहे आणि तो दरवर्षीचा आपला हा कार्यक्रम परंपरेप्रमाणे आहे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच 15व्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं होतं की आता महाराष्ट्रामध्ये मागची चूक करायला नको, एक मजबूत स्टेबल गव्हर्नमेंट हे दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं मी आभार आणि अभिनंदन करेल की क्लिअर कट मॅन्डेट, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी आपल्या मनातलं काही ठेवलं नाही. तर मागच्या वेळी 2019ला मी खरं तर 2014 मध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं. एक मिनिट कोणी पण जेवायला जाऊ नका. 1 मिनिटात चंद्रकांत दादा पाटील पण येत आहेत. कृपया 2 मिनिटं फक्त कळ काढा. जे जात आहेत मी त्यांना विनंती करतो 2 मिनिट बसा. यस सर, वन्स अगेन. सांभाळला 2016 मध्ये महसूल खात्याची सूत्र हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा डिजिटल स्वाक्षरीचं ऑनलाईन त्यांनी उपलब्ध करून दिला. राष्ट्रीय पातळीवर राज्यातही एसडीआरएफची त्यांनी स्थापना केली. वतीने प्रामुख्याने पुणे शहर, पुणे जिल्हा इथून विधानसभेवर वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार जयकुमार रावलांसारखे तुमचे मित्र, अशा सगळ्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम जो या ठिकाणी आयोजित केला आहे. तर त्याच्यामध्ये पुण्याच्या बाबतीत नेहमी असं म्हणत असतो की पुण्यात सेटल का व्हावं, तर संध्याकाळी कुठे जायचं याचे ऑप्शन्स असतात. इधर जायचे त्याने इधर जा सकते, इधर भी जा सकते. असे एका वेळेला 10 कार्यक्रम असतात. तसं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचं सकाळ प्रेसच्या वतीने एक भाषण होतं, महाराष्ट्राची विकासाची दिशा. आणि सकाळचा खूप आग्रह होता. स्वाभाविकपणे देवेंद्रजी आमचे नेते असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला जाणं प्रोटोकॉल पण आहे. तो एकदम इथून दुसऱ्या टोकाला होता. मला 50 मिनिटं लागली. त्यामुळे उशीर आलो त्याबद्दल क्षमा करा. इथून पुन्हा आमच्या राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बरोबर आमचं सदस्यता अभियान दर 6 वर्षांनी एकदा असतं. त्या सदस्यता अभियानासाठी बैठक आहे. ते इथून पुन्हा 40 मिनिटांनी आलं. त्यामुळे केवळ आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मी माईक हातात घेतलाय की तुम्ही आपापल्या व्यापारातून, आपापल्या उद्योगातून वेळ काढून अशा प्रकारचे कार्यक्रम करता. पण तुमचं काहीच आमच्यावर अवलंबून नाही आहे. म्हणजे आम्हाला खुश केल्याने तुम्हाला काही मिळणार असं नाही आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमचा व्यापार, उद्योग, संसार, सामाजिक काम, खूप सामाजिक काम तुम्ही करता. ते आपलं चालू आहे. आणि त्यामुळे आमचा सत्कार करून आम्ही खुश होऊ आणि तुमची त्या कामं करू असं काही नाही आहे. पण तरी लोकप्रतिनिधी म्हणून, मंत्री म्हणून, सरकार म्हणून आमचं काम आहे की राज्यामधला प्रत्येक माणूस सुखी कसा होता. तर त्यातला जो गरीब माणूस आहे तो सुखी व्हायचा असेल तर स्वाभाविकपणे व्यापार वाढला पाहिजे. कारण व्यापार वाढण्यामधून निर्माण होणारा टॅक्स, कर हा शेवटी वेगवेगळ्या विकास योजनांसाठी मिळत असतो. ज्या वेगाने माननीय मोदीजी देश संपूर्ण जगामध्ये क्रमांक 1च्या दिशेने घेऊन चाललेले आहेत. तर तो क्रमांक जो असतो तो प्रामुख्याने तुमच्या देशाच्या उद्योगावर, उलाढालीवर, संपत्तीवर असतो. आज आपण त्या अर्थाने जगामध्ये 5वे आहोत. ते केव्हा मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा 10वे होते.
आणि 2030ला फार लांब नाही आपण 3ऱ्या नंबरवर जाण्याची सगळी सिद्धता झालेली आहे. आपल्या मागे फक्त आता जपान आणि जर्मनी 2च देश राहिले आणि वरती चायना आणि अमेरिका 2 राहिले. मोदीजींचा हाही प्रयत्न आहे की एकदा 2030ला आपण 3रा नंबर गाठला आणि जपान आणि जर्मनी मागे टाकलं. ज्यांनी 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडला मागे टाकलं आपण. तर मग ह्या दोघांना मागे टाकल्यानंतर फक्त चायना आणि अमेरिका दोघेच मध्ये राहतात आणि 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होता आपण तिथपर्यंत बदल मारावी असा प्रयत्न आहे. तो प्रयत्न शेती नो डाऊट, परंतु मोठ्या प्रमाणात असणारा व्यापार आणि उद्योग याच्या भरभराटीशिवाय होणार नाही. त्याच्या भरभराटीशिवाय रोजगार पण निर्माण होणार नाही. कारण ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता शेती बरोबरीने एखादा माणूस घरातला नोकरीला असला, तो साखर कारखान्यात असला, सूतगिरणीत असला, पतसंस्थेत असला, बँकेत असला, जवळच्या कारखान्यात असला, एखादा असला की ते घर उत्तम चालतं.